हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके माझ्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं शरबत। उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्यासाठी आपण अशा शरबताच्या शोधात असतो, त्यामुळे आज आपण बनवूया कैरीचं शरबत। आणि असंच पोटाला थंडावा देणारं मी चिंचेचं पन्हही बनवलेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती एकदा नक्की बघा। चला तर शरबत करायला सुरुवात करू। कैरीचं शरबत बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत इथं 2-3 कैऱ्या। ह्या कैऱ्या मीडियम आकाराच्या आहेत आणि आता त्याला स्वच्छ धुवून असं त्याचं तेल थोडंसं काढून घ्यायचं। त्याची देठाकडची साईज थोडी काढून टाकून द्यायची, म्हणजे ते तेलकट कैरीमध्ये तेलकटपणा येणार नाही। आणि कैरी आपल्याला बारीक कापून घ्यायची। जेवढी कैरी आपण बारीक कापून घेतो तेवढी ती मिक्सरमधून पटकन निघल्या जाईल। आणि अशा प्रकारे मी कैरी कापून घेतली आणि आता ती एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे। कैरीमध्ये पाणी टाकायचं 1 ग्लास आणि चवीनुसार साखर। तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। आणि अशा प्रकारे मी हे शरबत मिक्सरमधून फिरवून घेतले। यामध्ये थोडे थोडे तुकडे राहिले, त्याला एकदा आपण परत फिरवून घेऊ आणि गाळणीतून हे शरबत गाळून घेऊ। असं हळूच आपल्याला हे गाळणीतून गाळून घ्यायचे आणि या प्रकारे आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे खाली। जेवढा आपण कैरीला बारीक फिरवून घेतो तेवढा आपला रस जास्त निघेल। आणि अशा प्रकारे मी हे दाबून त्याचा व्यवस्थित रस काढून घेत आहे। चिंचेचं पन्ह करताना जसं आपण चिंच गाळून घेतली होती त्याच प्रकारे आपल्याला हे कैरीचं पाणीही गाळून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिऱ्याचं पावडर। आणि तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं असलं तर मीठ पण घालू शकता तुम्ही, आणि काही बर्फाचे तुकडे घालायचे। आणि आपलं कैरीचं शरबत तयार आहे। शरबताचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा। बाय बाय।